सायंटिफिकली असं आहे की तुम्ही या पिरियडमध्ये तुमच्या बॉडीचं ऐका म्हणजे तुम्हाला जेवढं पॉसिबल आहे, तुम्हाला जेवढं टॉलरेट आहे तेवढं तुम्ही एक्सरसाइज करू शकता, तेवढ्या डेली ॲक्टिव्हिटीज करू शकता. वेट वाढल्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याच वेळा प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशन्स क्रिएट होतात, म्हणजे जसं की प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीज होणं, हायपोथायरॉइडिझम, खूप जास्त बीपी वाढून झटके सुद्धा येण्याची शक्यता असते. तर अशाही गोष्टी होतात वेट जास्त असल्यामुळे. नॉर्मल मेन्स्ट्रुअल सायकल असणं म्हणजे नक्की काय? तर मेन्स्ट्रुअल सायकल जी आहे तर आपण डेजमध्ये कॅल्क्युलेट करतो, जी नॉर्मल मेन्स्ट्रुअल सायकल आहे ते. म्हणजे एजनुसार, म्हणजे कधी येते म्हणाल तर वयाच्या 13 ते 16 वर्षापर्यंत किंवा 15 वर्षापर्यंत, 14-15 वर्षापर्यंत यायला पाहिजे. त्यासोबत जे नॉर्मल ड्युरेशन जे आहे तर 25 ते 35 दिवसांची जर तुमची सायकल आहे तर ती नॉर्मल आहे. मग 25 ते 35 म्हणजे कसं, तर ब्लिडिंग स्टार्ट झाल्यापासूनचा पहिला दिवस ह्या पिरियड्सचा किंवा ह्या मेन्सेसचा, तो नेक्स्ट जे मेन्सेस येणार आहेत किंवा नेक्स्ट मेन्स्ट्रुअल सायकलचं जेव्हा फ्लो चालू होणार आहे त्याच्या अगोदरचा दिवस. अच्छा, तर असं आपण डेज कॅल्क्युलेट करतो. ओके. हां, तर हे 25 ते 35 दिवसांची सायकल असेल तुमचं तर तर नॉर्मल आहे सायकल. येस. त्यासोबत पिरियड्समध्ये 5 to 80 ml 5 ते 80 ml पर्यंत ब्लड फ्लो होतो इन जनरल. व्हॅरी होतं ते पर्सन टू पर्सन. त्याच्यासोबत कमीत कमी 2 ते काही जणांना 6 ते 7 दिवसापर्यंत ब्लिडिंग होऊ शकते. मग ते व्हॅरी असेल, कोणाला एका दिवशी सुरुवातीला 1-2 दिवस 2-3 पॅड लागतात, त्याच्यानंतर एखादं लागतं किंवा जस्ट स्पॉटिंग होतं, किंवा काही जणांना सुरुवातीला स्पॉटिंग होतं मग 2-3 दिवसांमध्ये फ्लो वाढतो. डिपेंड्स ऑन आहे, हे पण नॉर्मल आहे. त्याच्यासोबत थोडेसे क्रॅम्प्स असणं पिरियड्समध्ये हे पण नॉर्मल आहे, किंवा थोडंसं म्हणजे डिस्टर्बन्सेस राहणार आहेत, थोडंसं माइल्ड पेन पण राहणार आहे. पण पेन म्हणजे किती हे, तर आपल्या डेली ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या डिस्टर्ब नाही झाल्या पाहिजेत. एवढं पेन असेल तर ठीक आहे, म्हणजे ते माइल्ड आहे. पण आपल्या डेली ॲक्टिव्हिटीज करायला जर आपल्याला प्रॉब्लेम येत असेल त्या पेनमुळे, तर मग नक्कीच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. आणि पिरियड क्रॅम्प्स पण खूप असतात, म्हणजे आता नॉर्मल ॲक्टिव्हिटीजचा तुम्ही समावेश केला, पण नॉर्मली काही स्त्रिया जर पिरियड्स आले तर झोपूनच राहावं लागतं वगैरे, असं कंडिशन असेल तर काय काळजी घ्यावी? म्हणजे पिरियड्स कमी करण्याच्या काही सोप्या पद्धती आहेत का? जर मी जसं अगोदर सांगितलं, तुमच्या डेली ॲक्टिव्हिटीज अफेक्ट होत नाहीयेत क्रॅम्प्सने किंवा पेनने, तर ते नॉर्मल आहे. पण तुम्हाला डेली ॲक्टिव्हिटीज करता येत नाहीत तर ते नक्कीच नॉर्मल नाही आहे. किंवा ब्लिडिंग होतोय आणि त्याच्यातून क्लॉट्स जात आहेत, त्याच्यानंतर खूप जास्त अशक्तपणा राहतोय, तर हे नक्कीच नॉर्मल नाही आहे. अशा वेळी तुम्ही डॉक्टरांना जाऊन भेटणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि असं नाही आहे की हे पण मला सांगावं असं वाटेल की म्हणजे एखादी व्यक्ती आहे की तिला काहीच पेन होत नाही, तिची एकदम रेग्युलर जी ॲक्टिव्हिटी आहे ती एकदम व्यवस्थित चालू असते. पण दुसरीचं तसं नाही आहे, तिला थोडंफार म्हणजे किंवा रेस्टने म्हणा. बऱ्याच जणांचं असं असतं की क्रॅम्प्स किंवा पेन जे आहे थोडंसं रेस्ट केलं की ते नॉर्मल होतं. काही जणांचं हायड्रेशन प्रॉपर घेतलं, म्हणजे पाणी वगैरे भरपूर पिलं, तरी पण त्यांचा विकनेस वगैरे जो आहे तो थोडासा कमी होतो. किंवा काही जणांना काही पर्टिक्युलर आसन केलं, भद्रासन वगैरे सारखे जे आसन आहेत ते केलं, किंवा पर्टिक्युलर पोजमध्ये थोडंसं रेस्ट केलं, तर त्यांचं पेन कमी होतं किंवा क्रॅम्प्स कमी होतात, तर इट्स ओके, ते पण नॉर्मल. म्हणजे एक्सरसाइज करावं का नॉर्मली पिरियड्स असतील तेव्हा? हां, पिरियड्सबद्दल पण खूप मिथ्स आहेत ॲक्च्युली, की आणि खूप जणांचं असं असतं की एक्सरसाइज करूच नाही. तर मला असं वाटेल की, किंवा सायंटिफिकली असं आहे की तुम्ही या पिरियडमध्ये तुमच्या बॉडीचं ऐका म्हणजे तुम्हाला जेवढं पॉसिबल आहे, तुम्हाला जेवढं टॉलरेट आहे तेवढं तुम्ही एक्सरसाइज करू शकता, तेवढ्या डेली ॲक्टिव्हिटीज करू शकता. आणि एक्सरसाइजमध्ये म्हणजे पर्टिक्युलर वॉक म्हणा, काही आसन आहेत, स्ट्रेचिंग आहे, बॉडीचं ऐकायचं की आपल्याला किती करू शकतो आणि काय करू शकतो, आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या रेग्युलर एक्सरसाइज करू शकता. बरोबर आहे. कारण की आता स्त्रियांना पण खूप काम वगैरे करावं लागतं, तर रेस्ट करणं खूपच काही पॉसिबल नसतं. तर हा एक विषय होता. आणि आजकाल लग्न पण उशिरा होतात, जसं की आता 30-35 नंतर येत असेल प्रेग्नन्सी, तर ते कसं सांभाळावं? त्या स्त्रियांसाठी काही काळजी घ्यावी वगैरे असे? सुरुवातीपासूनच हो, आता लग्न उशिरा होत आहेत तर प्रेग्नन्सी पण उशिराच, तर मग कसं सांभाळावं? ओके. हा पण खरंच खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. कारण आजकाल मुलांचं शिक्षण, मुलींचं शिक्षण आणि त्यानंतर करिअर वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये नक्कीच प्रेग्नन्सी लेट होते. सो सगळ्यात महत्त्वाचं मी हे सांगेल, तुम्ही फिजिकली, मेंटली, त्यानंतर इकॉनॉमिकली
आणि स्पिरिच्युअली तुमची स्ट्रेंथ इन्क्रीज करा. ह्या सगळ्या गोष्टी खूप अफेक्ट करतात प्रेग्नन्सी किंवा त्यानंतर बेबी झाल्यानंतर पण. तर ही स्ट्रेंथ तुमची इन्क्रीज करा. तर कशी कराल तर जे फिजिकल जे आहे तर रेग्युलर एक्झरसाईज करणं आहे, पुरेसा न्यूट्रिशियस डाएट घेणं आहे, त्यासोबत सुरुवातीपासूनच स्वतःला चांगल्या हॅबिट्स लावणं, जसं की डाएट जे आहे त्याच्यामध्ये हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्य, दही ह्या सगळ्याचा समावेश असणं. म्हणजे आपली प्लेट अशी कलरफुल हवी. कलरफुल म्हणजे पालेभाज्या, सॅलड्स वगैरे हे असलं पाहिजे. फ्रुट्स म्हणजे कार्बोहायड्रेट्स कमी असले पाहिजेत. हाय प्रोटीन डाएट आणि हाय फायबर डाएट असला पाहिजे. खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयी अगोदरपासूनच तुम्ही जर डेव्हलप केल्या तर ते बेटर राहील. त्यासोबत तुमचं वेट कंट्रोलमध्ये असणं गरजेचं आहे. हे त्याच्यातूनच होणार आहे. खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयी असतील तर नक्कीच तुमचं वेट पण कंट्रोलमध्ये राहणार आहे. हे कशासाठी वेट कंट्रोल म्हणते मी, कारण वेट वाढल्यामुळं प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याच वेळा प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशन्स क्रिएट होतात. म्हणजे जसं की प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीज होणं, हायपोथायरॉइडिझम, त्याच्यानंतर इवन खूप जास्त BP वाढून झटके सुद्धा येण्याची शक्यता असते. तर अशाही गोष्टी होतात वेट जास्त असल्यामुळे. अच्छा. म्हणजे पर्टिक्युलर ते एकच रिझन नसतं, पण ते अफेक्ट करू शकतं. सो वेट कंट्रोल असणं गरजेचं आहे. आणि त्यासोबत एक ॲन्युअल चेकअप्स केले गेले पाहिजेत. आणि त्याच्यातून कारण इंडियामध्ये जवळपास 95% फिमेल्समध्ये B12 विटॅमिन D डिफिशियन्सी आढळते पिरियड्समुळे. आणि इंटेक तसा प्रॉपर नसल्यामुळे कॅल्शियम, आयर्न डिफिशियन्सी पण खूप कॉमन आहेत. सो हे करेक्शन आपण अगोदर करू शकतो. फोलिक ॲसिड किंवा आयर्न डिफिशियन्सी, B12 हे सगळे जे डिफिशियन्सीज आहेत ते आपण करेक्ट करू शकतो अगोदर. बरोबर. सो ते नंतर तुम्हाला प्रेग्नन्सी आणि नंतर डिलिव्हरी नंतरही खूप फायद्याचं राहणार. अच्छा, तेच तुम्ही विषय काढला की प्रेग्नेन्सीमध्ये पण थायरॉइडचं वगैरे प्रमाण वाढतं. तर नक्की थायरॉइड म्हणजे काय किंवा कशाने होतो आणि त्याचे उपाय काय, की आपण तो होऊ नये म्हणून त्यासाठी काय काळजी घ्यावी ओके. किंवा कसं अवेअर राहू शकतो? अगेन मी जसं मगाशी सांगितलं की काही डिसीज हे लाईफस्टाईल ओरिजिनेटेड आहेत. तसंच थायरॉइड हा पण आपला लाईफस्टाईल ओरिजिनेटेड पण आहे. आणि कधी कधी तो हे पण असू शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये ॲक्च्युली बेसिकली 2 टाईप्स आहेत, हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझम. हे मेन हे आहेत. जनरली इंडियामध्ये जर बघायला गेलं तर एक 10 फिमेलमध्ये एकाच फिमेलला तरी हायपोथायरॉइडिझम असतो. मग त्याला बरीच कारणं येतं. तर म्हणजे मेल आणि फिमेल हार्मोन्स डिफरंट आहेत वगैरे वगैरे. म्हणजे त्याला खूप सारी कारणं आहेत. तर ह्याची कॉज जर बघायला गेलं तर ॲटोइम्युन डिसीज असतात. ॲटोइम्युन डिसीज म्हणजे कधी कधी आपली बॉडीच आपल्या बॉडीच्या अगेन्स्ट काम करते. अच्छा. सो त्यावेळी हायपोथायरॉइडिझम किंवा हायपरथायरॉइडिझम दोन्ही होऊ शकतं. बेसिकली थायरॉइड म्हणजे काय, तर आपली ही जी नेक आहे किंवा गळा आहे तिथे एक बटरफ्लाय शेपची एक ग्रंथी असते. तिथे T4, T3, T4 आणि TSH असे हार्मोन रिलीज होतात. T3, T4 हे ॲक्च्युअल थायरॉइड हार्मोन आहेत. आणि TSH जे आहे ते स्टिम्युलेटिंग हार्मोन आहे. म्हणजे स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हणजे काय, आपल्याला सगळ्यांना पण एक स्टिम्युलस लागतो. इव्हन सकाळी झोपेतून उठायचं म्हणलं तरी कोणीतरी येऊन किंवा आपलं फॉर एक्झाम्पल आई येऊन उठ ग असं एक स्टिम्युलेट करत असतं. सो ते TSH जे आहे ते स्टिम्युलेटिंग हार्मोन आहे. ओके. तर हे जे हार्मोन्स आहेत ते कमी जास्त प्रमाणात झाले की मग थायरॉइड डिसीज होतात. म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन जे आहेत ते जर कमी सिक्रीट होत असतील बॉडीमध्ये तर त्याला हायपोथायरॉइडिझम म्हणतात. जर जास्त सिक्रीट होत आहेत तर त्याला हायपरथायरॉइडिझम म्हणतात. मग त्याचे कॉज तर मी मगाशी जसं सांगितलं, ॲटोइम्युन डिसीज आहे, त्याच्यानंतर इन्फेक्शन्स आहेत, व्हायरल बॅक्टेरियल दोन्ही प्रकारचे काही इन्फेक्शन्स असू शकतात. त्यासोबत ट्रॉमा आहे, तिथे काही मार वगैरे लागलेला आहे किंवा काय, त्याच्यासोबत नोड्युल्स वगैरे फॉर्म झालेले असतील किंवा सिस्ट वगैरे आहे तिथं. तर मग तो दोन्ही टाईपचा असू शकतो, कॅन्सरस, नॉन कॅन्सरस, डिपेंड्स ऑन. हे सगळं जर असेल तर नक्कीच. अच्छा. आणि मग वजन वगैरे पण वाढतं, काही काहींचं वजन कमी होतं किंवा वाढतं, तर त्याच्यात काही फरक आहे का? येस. जनरली हायपोथायरॉइडिझम असेल तर त्या व्यक्तींमध्ये वेट गेन असतो सिम्टम्समध्ये म्हणाल तर. त्याच्यानंतर कोल्ड इंटॉलरन्स असतो, हृदयाचे ठोके कमी पडतात. म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन जे आहे ते आपल्या बॉडीमधल्या खूप साऱ्या सिस्टीमला अफेक्ट करतं आणि त्यानुसार मग सिम्टम्स दिसायला लागतात. हायपोथायरॉइडिझमच्या ज्या लेडीज आहेत त्या डिप्रेशनमध्ये असू शकतात. मगाशी जसं सांगितलं तसं वेट गेन झालेला असतो त्यांचा. म्हणजे असं नाही आहे की हायपोथायरॉइडिझम आहे तर ती व्यक्ती चं वेट गेनच असेल असं पण काही नाही आहे. काही केस असतात
एक्सेप्शनल, पण ते प्रमाण खूप कमी आहे, एक 10-15% की त्यांचं वेट कमी असतं. त्यांचं जो बेसल मेटाबॉलिक रेट आहे तो खूप जास्त असतो, म्हणून खूप कमी असतात ज्यांना हायपोथायरॉइडिझम आहे, पण त्यांचं वेट कमी आहे. पण इन जनरल जे आहे ते वेट गेनच असतो हायपोथायरॉइडिझममध्ये. आणि बाकीचे मग मी जसं सांगितलं तसं हे सगळे सिम्पटम्स असतात. त्याच्यासोबत मेन्स्ट्रुअल डिसऑर्डर्स पण असतात. तर हे सगळे हे होऊ शकतात. हायपरथायरॉइडिझममध्ये काय होतं तर त्यांना हायपोमध्ये कसं कोल्ड इंटॉलरन्स असतो, तर ह्यांना हॉट किंवा हीट इंटॉलरन्स होतो. त्याच्यानंतर ह्यांच्या हृदयाचे ठोके जास्त असतात, टॅकिकार्डिया म्हणतात त्याला मेडिकल टर्ममध्ये. तर तसं असतं आणि ह्यांचं वेट कमी असतं. हे असे सिम्पटम आपल्याला दिसतात. तर ह्याच्यामध्ये मग ट्रीटमेंट पार्टमध्ये हायपोथायरॉइडिझम जर असेल तर आपण सिंथेटिक हार्मोन देतो त्यांना. म्हणजे डॉक्टर आपण समजा गेलोय सिम्पटम्स घेऊन किंवा जे पण काही असेल, वेट गेन झालाय मला खूप दिवसांपासून वगैरे अशा काही कंप्लेंट्स घेऊन गेलेले, तर डॉक्टर त्या अनुषंगाने टेस्ट करून तुम्हाला डिटेक्ट केलंय डॉक्टरांनी की तुम्हाला थायरॉइड आहे. तर हायपोथायरॉइडिझम जर असेल तर मग सिंथेटिक हार्मोनच्या टॅबलेट देतो आपण. म्हणजे आपण म्हणतो ना थायरॉइडची टॅबलेट चालू आहे, हां, तर मग ते कमी असेल तर प्रिव्हेन्शन. थोडक्यात आपण ते ॲज अ सपोर्टिव्ह म्हणून, म्हणजे त्यामुळे जे बाकीच्या सिस्टमचे जे फंक्शन डिस्टर्ब झालेले आहेत तर ते मेंटेन करण्यासाठी आपण ती सपोर्टिव्ह सिंथेटिक हार्मोन बाहेरून देतोय. ओके. आणि जे हायपरथायरॉइडिझम आहे त्याच्यामध्ये मग ते डिपेंड्स ऑन आहे. कधी कधी समजा तिथं गाठ आहे, मग अशा वेळी कशी आहे काय त्यानुसार मग तिथली सर्जरी करणं आहे वगैरे, असे सगळे म्हणजे ऑप्शन आहेत ट्रीटमेंटचे. अच्छा, ठीक आहे. पण इन जनरल कॉमन असेल तर तो हायपोथायरॉइडिझमच आढळतो फिमेलमध्ये तरी. म्हणजे मेलमध्ये खूप कमी केस असतात हायपोथायरॉइड. जास्त तर प्रेग्नन्सी स्ट्रेस सुद्धा खूप अफेक्ट करतो थायरॉइडचा. म्हणजे स्ट्रेस लेवल जास्त असेल फिजिकल किंवा मेंटल तरी सुद्धा थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन नक्कीच अफेक्ट होतात. आणि आता वजनाकडे वळूयात. आता असं नॉर्मली सगळ्यांना सूट होईल असा डाएट काय? नॉर्मली सगळ्यांना सूट होईल असं म्हणाल तर एक टेंटेटिव्ह हे सांगेल मी. इन जनरल आपली जी प्लेट आहे खाण्याची किंवा त्याच्यामध्ये कसं पाहिजे तर 25% प्रोटीन्स पाहिजे, 50% व्हेजिटेबल्स पाहिजे आणि 25% कार्ब्स पाहिजे. तर हे असं डाएट पाहिजे इन जनरल. मग त्यामध्ये परत प्रोटीनमध्ये काय घेऊ शकतो, व्हेज नॉन व्हेज त्यानुसार आणि हे होईल. तर व्हेजमध्ये आपण जे पल्सेस आहेत, त्याच्यानंतर मोड आलेली कडधान्य आहेत, पनीर आहे, हे सगळं ॲज अ प्रोटीन म्हणून घेऊ शकतो. नॉनव्हेजमध्ये एग्स घेऊ शकतो, एग्सपासून बनवलेले मग पदार्थ ते सगळं घेऊ शकतो. त्याच्यानंतर त्या ऋतूमध्ये ज्या पालेभाज्या आहेत त्या सगळ्या आपण घेऊ शकतो. निसर्गानं म्हणजे खूप छान हे करून दिलंय, म्हणजे त्या ऋतूमध्ये आपल्या शरीराला तो डाएट सूट असतो म्हणून निसर्ग आपल्याला तो डाएट देतो, प्रोव्हाइड करतो. म्हणजे जसं की आता ह्या पिरियडमध्ये खूप जास्त पालेभाज्या वगैरे असतील तर त्या सुटेबल आहेत आता ह्या पचायला हिवाळ्यामध्ये. बरोबर. तर त्या ऋतूमध्ये ते ज्या पालेभाज्या आणि जी फळं अवेलेबल आहेत ते सगळ्यांनी खाणं मस्ट आहे. त्यासोबत फक्त डाएटच नाही तर बाकीचं पण जे आहे आपलं झोप म्हणा, सगळ्यात महत्वाचं पाणी जास्तीत जास्त पिणं गरजेचं आहे. हायड्रेटेड कारण बऱ्याच वेळा असं होतं की बॉडीला पाणी जरी कमी असेल तरी पण आपल्याला भुकेचं सेन्सेशन होतं आणि आपण ओव्हर इटिंग होतं तेव्हा, म्हणजे आपण पाणी नाही पित, आपण जेवण करणार तेव्हा मग ते सॉलिड फूड कार्ब्स म्हणा ते जास्त कॅलरीज घेतल्या जातात. तर त्याऐवजी दिवसातून कमीत कमी 3 ते 3.5 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. आणि डाएट जो आपण फॉलो करतो किंवा जो प्लॅन घेतोय तर जनरली मी असं काही टाईप्स आहेत, किटो डाएट किंवा इंटरमिटंट फास्टिंग वगैरे. मी तरी म्हणजे हे जे डाएट प्लॅन आहे त्याला हे नाही करत. म्हणजे काय असतं नक्की त्या डाएटमध्ये सांगू शकताल का तुम्ही? म्हणजे आता जे किटो डाएट आहे त्याच्यामध्ये पर्टिक्युलर काही डाएटमध्ये 48 तास, काही डाएटमध्ये 24 आवर्स असं पूर्ण फास्टिंग राहायचं, असं काही असतं. आणि इंटरमिटंट जसं म्हणतात पूर्ण दिवसभर उपाशी राहायचं मग एकाच वेळी खायचं. तर हे असे काही डाएट प्लॅनचे टाईप्स आहेत, पण मी मोस्टली ते प्रिफर नाही करत किंवा ते नाही सांगत. तुम्ही फक्त जे खाताय ते कमी कॅलरीजचं
आणि जे प्रोसेस फूड आहे ते कमी घ्या, तेलकट कमी खा, ऑइली, सॉल्ट कमी असलेलं, कमी गोड, हे सगळं करू शकताय. त्यासोबत रेग्युलर एक्झरसाईज करा, त्यामुळे पण नक्कीच वेट कंट्रोलमध्ये राहील. तर आजकाल युट्यूबला वगैरे पण बघून लोक डाएट घेतात की त्यांचे बॉडी टाईप न समजता ते युट्यूबला जे काही सांगतील ते ब्लाइंडली फॉलो करतात. तर मग ते पण किती म्हणजे फायदेशीर आहे का धोकादायक आहे, असं करावं का आपण? ओके, तर इन जनरल जे डाएट टिप्स असतात म्हणूया आपण त्याला, प्रॉपर डाएट प्लॅन तुम्ही यूट्यूबला बघून फॉलो करावं असं मी तरी नाही सजेस्ट करणार. ज्या टिप्स आहेत त्या तुम्ही नक्कीच फॉलो करू शकतात. टिप्स म्हणजे कसं, मी जसं मगाशी सांगितलं की दिवसभरातून तुम्ही कमीत कमी 3 ते 3.5 लिटर पाणी प्यायला पाहिजे. त्याच्यासोबत एक्झरसाईज रेग्युलर केली पाहिजे. तर ह्या ज्या टिप्स आहेत, तुमचं स्लीप पॅटर्न चांगला पाहिजे, कमीत कमी 6 ते 7 तास तुम्ही झोपलं पाहिजे. तर ह्या टिप्स आहेत त्या तुम्ही फॉलो करू शकता. पण प्रॉपर डाएट त्याच्यातून घेणं मला तरी थोडंसं हे वाटतं. तुम्ही प्रॉपर डॉक्टरकडे किंवा न्यूट्रिशनिस्टकडे जाऊन डाएट प्लॅन घ्यायला हवा. कारण त्या ते जे सांगतात त्यांना तुमचं काहीच माहिती नाही आहे ना. म्हणजे इन जनरल ते एक समजा फॉर एक्झाम्पल ते एक काहीतरी डाएट प्लॅन सांगतायत किंवा काही ह्याच्यावरती तर असं की विराट कोहलीचा हा डाएट प्लॅन आहे किंवा कुठल्या तरी सेलिब्रिटीचा हा डाएट प्लॅन आहे वगैरे. तुम्ही तिथे स्वतःला ठेवून बघा ना. विराट कोहलीला काही स्वतःला ते सगळं बनवायचं नाहीये, घरातल्या 4 माणसांना स्वयंपाक करून सगळं हे करून हे करायचं, त्याला रेडी येणार आहे ते सगळं. ओके, त्याच्यासाठी दुसरं कोणीतरी ते बनवणार आहे. सो आपण जर तो फॉलो करतोय तर तो आपल्यासाठी सुटेबल नाहीच आहे. याच्याशिवाय आपल्याला काही कोमॉर्बिडिटीज आहेत, जसं की ब्लड प्रेशर आहे, डायबिटीज आहे, थायरॉइड आहे किंवा PCOS PCOD आहे. तर हे ते माहिती नाही ना ते चॅनलवाल्यांना. ते इन जनरल डाएट प्लॅन देणार आहेत. सो तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार डाएट फॉलो करायला पाहिजे. कारण आता तुम्ही एका ह्याच्यामध्ये सांगितले की एवढ्या एवढ्या एक समजा फॉर एक्झाम्पल 1500 ते 2000 एवढ्या कॅलरीज घ्या तुम्ही लंचमध्ये, किंवा हे 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 आहेत त्याचे सोर्स आहेत आणि हे असं असं आहे, ब्रेकफास्टमध्ये एवढ्या घ्या तेवढ्या घ्या, असं समजा एक डाएट प्लॅन आहे. पण त्याच व्यक्तीला समजा हायपोथायरॉइडिझम आहे. तर हायपोथायरॉइडिझम तर तिचा जो रेट आहे मेटाबॉलिझमचा तो नक्कीच कमी आहे. सो तिला तो सूट होणार नाहीये. किंवा एवढी एक्झरसाईज करा. फॉर एक्झाम्पल आता 2 मैत्रिणी आहेत, दोघींनी जर जिम लावली आहे तर एकीला हायपोथायरॉइडिझम आहे, एकीला नाहीये. तर त्याच म्हणजे तीच जिम जॉईन करून किंवा त्याच एक्झरसाईज करून तिचं 5 किलो वेट कमी होऊ शकतं. पण दुसरीचं होणार नाहीये, कारण तिला हायपोथायरॉइडिझम आहे. तिला त्याच्यासाठी जास्त कॅलरी डिफिसिट करावा लागेल. कॅलरी डिफिसिट म्हणजे ज्या घेतोय कॅलरी त्या कमी पाहिजेत, ज्या युटिलाइज होणार आहेत त्याच्यापेक्षा, तरच तो वेट लॉस होणार आहे. सो ते सगळं म्हणजे जे ह्याच्यावरती आहे, ऑनलाईन जे पण काही आहे किंवा ॲपमध्ये टाकतो आपण आणि मग ते सगळं हे होतं. तर मी तरी ते नाही हे करणार. इन जनरल टिप्स तुम्ही फॉलो करू शकता. आणि कुठलं पण म्हणजे हेल्दी हॅबिट्स बिल्डअप करण्यासाठी पेशन्स पण खूप महत्त्वाचे असतात. आणि डाएट प्लॅन बद्दल जर सांगायचं झालं, डाएट प्लॅन किंवा कुठल्या पण हेल्दी हॅबिट्स डेव्हलप करायच्या असतील तर माझं तरी असं म्हणणं आहे की तुमचं असं छोटं एम नका ठेवू. छोटं एम म्हणजे कसं की 6 महिन्याचा डाएट आहे, 1 वर्षाचा डाएट मी आता ना माझं 10 किलो वजन वाढले, मग मी 6 महिने डाएट करते, माझं आहे ते वजन सगळं कमी करते, असं नको व्हायला. म्हणजे तुमचे जे गोल्स आहेत, हेल्दी गोल्स आहेत, तर ते तुमचे लाईफ टाईमसाठी पाहिजे. बरोबर आहे. हो, तर ते वेट गेन किंवा वेट लॉस वरतीच फोकस केला जातो. हेल्दी लाईफ टाईम राहण्यासाठी वेगळं आपण त्याच्यातून तुम्हाला म्हणजे वेट लॉस तर होणारच आहे, त्याच्यासोबत बाकीचे जे हेल्दी राहण्याचे जे बेनिफिट्स आहेत ते पण तुम्हाला मिळणार आहे. किंवा तुम्ही जेव्हा फोकस करताय, आता समजा म्हणजे वेट कंट्रोलसाठीच हे करताय किंवा डाएट फॉलो करताय, तर त्याच्यामध्ये पण छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा. एकदम वरची स्टेप नका हे करू. आपण बऱ्याचदा असं बघतो की एखादं असतं की त्याने एकदम फास्ट 2-3 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये वेट लॉस केलेला असतो आणि परत एक 6 महिन्यांनी 8 महिन्यांनी अजून तेवढंच वजन वाढलेलं असतं किंवा त्याच्यापेक्षा जास्त वाढलेलं असतो. तर त्याचा काही यूज नाही. बरोबर. सो तुम्ही स्टेप बाय स्टेप करा. म्हणजे मी कसं मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिल्या 1 आठवड्यामध्ये पाणी प्रॉपर प्या. दुसऱ्या आठवड्यामध्ये मी आता असं ठरवणार आहे की जनरली आपलं डायजेस्टिव्ह सिस्टम जे आहे ते रात्री 9 नंतर 50% काम करणं कमी होतं त्याचं. तर जनरली असं सांगतात डॉक्टर की 6-7
6-7 वाजण्याच्या अगोदर डिनर घ्या म्हणून. हम्म. तर त्याचं रिझन हेच आहे. पण प्रॅक्टिकली जर बघायला गेलं तर ते पॉसिबल आहे का आजच्या सगळ्यांना? हम्म. कारण मोस्ट ऑफ लोक वर्किंग आहेत, ते 6-7 पर्यंत तर ऑफिसला किंवा बाहेरच असतात. हो. सो अशा वेळी तुम्ही काय करू शकता, तर तुमचं स्वतःचं एक बायोलॉजिकल क्लॉक फिक्स करा. हम्म. म्हणजे आता मला 6-7ला जेवण करणं पॉसिबलच नाहीये, पण अशा वेळी तुम्ही ठीक आहे 5 वाजता मी थोडंसं जास्तीचं हे स्नॅक्स घेऊ शकतो, हेल्दी स्नॅक्स घेऊ शकतो. हम्म. आणि नंतर मग समजा 8-9 वाजता मी खाऊ शकतो घरी गेल्यानंतर. हम्म. तर मग अशा वेळी थोडंसं सॅलड, सूप वगैरे असे ऑप्शन तुम्ही, लाईट ऑप्शन तुम्ही चूज करू शकता. हम्म. मग ह्या छोट्या छोट्या गोष्टी आणि स्वतःचं काय प्रॅक्टिकली तुम्ही काय फॉलो करू शकताय, काय करू नाही शकत आहे, ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून तो डाएट प्लॅन बनवा. बरोबर आहे. आजकाल मार्केटमध्ये वजन वाढीसाठी किंवा वजन कमी करण्यासाठी पण खूप काही असतात औषधं वगैरे, तर ते पण काय घातक आहेत की चांगले आहेत? नाही, मी तरी ते सजेस्ट नाही करणार. तुम्ही तुमच्या हॅबिट्समधून जे हेल्दी हॅबिट्समधून जे तुमचं वेट कंट्रोल करणार आहात, तर तेच जास्त बेनिफिशियल राहील तुम्हाला. ते घेऊन थोडंसं होईल तुमचं मे बी म्हणजे वेट कमी होईल, पण त्याचे साईड इफेक्ट्सही असू शकतात, बॉडीवरती साईड इफेक्ट्स होऊ शकतात. काही काही केसेसमध्ये एवढ्या फास्ट वेट लॉस करतात आणि मग त्यातून म्हणजे काही मेडिसिन किडनीवरती सूज येते, लिव्हरवर सूज येते, तर हे नक्कीच हेल्दी नाही येते. तर मग हेल्दी वेट काय असावं? नॉर्मली जास्त ओव्हरवेट पण किंवा म्हणजे कमी वेट पण नसावं, तर हेल्दी वेट काय असावं? ॲक्च्युली हेल्दी वेट असं नाही म्हणता येणार, कारण प्रत्येक म्हणजे फिमेल्सचं बॉडी स्ट्रक्चर वेगळं आहे आणि मेलचं बॉडी स्ट्रक्चर वेगळं आहे. हाईट प्रत्येकाच्या वेगळ्या आहेत. तर मग त्या हाईटनुसार आपण वेट कॅल्क्युलेट करतो. तर विदाउट प्रिस्क्रिप्शन गोळ्या घेणं किती धोकादायक आहे आपल्या शरीरासाठी? ॲक्च्युली हे प्रमाण आजकाल खूप वाढलंय. म्हणजे इन जनरल इवन क्लिनिकला जरी पेशंट आले तरी ते गुगल करून आलेले असतात. किंवा म्हणजे त्यांचं एक लिस्ट रेडीच असतं, किंवा मग त्यांनीच गुगल केलेलं असतं. फार्मासिस्टकडे जातात आणि मला हे टॅबलेट दे, किंवा फार्मासिस्टला सांगतात मला असा असा त्रास होतोय, मला सर्दी खोकला इन जनरल जे काही कंप्लेंट्स असतील ते सांगतात, आणि मग फार्मासिस्ट पण मेडिसिन देतो आणि मग ते घेऊन येतात. हे प्रमाण खरंच खूप वाढलंय. पण ॲक्च्युली खरंच हे म्हणजे हेल्थसाठी घातक आहे तुमच्या. कारण मी 2-3 एक्झाम्पल सांगेल तुम्हाला. मी जेव्हा ज्युपिटरला वर्किंग होते, तर तेव्हा एक पेशंट इन जनरल त्याला डायजेस्टिव्ह कंप्लेंट्स होत्या, कॉन्स्टिपेशन किंवा नॉझिया वगैरे अशा इन जनरल ॲसिडिटी वगैरे अशा कंप्लेंट्स घेऊन पेशंट आलेला. मग त्याचं इन जनरल त्याच्या कंप्लेंट्सनुसार एक ओव्हरऑल रुटीन टेस्ट केले, फिजिकल एक्झामिनेशन वगैरे सगळं झालं, सोनोग्राफी केली त्यानुसार. तर त्याच्यामध्ये त्याला लिव्हर हे आलं होतं, लिव्हर सिरोसिस आलं होतं. मग त्याची बॅक म्हणजे हिस्ट्री घेतली मी. तर त्याच्यामध्ये असं होतं की त्या पेशंटनं असं मला सांगितलं, कोविड नंतर, आफ्टर कोविड हा पेशंट आला होता. त्यानंतर त्या पेशंटने असं सांगितलं की तो बऱ्याच दिवसांपासून इम्युनिटी स्ट्रॉंग करण्यासाठी म्हणून काढा घेतो. मग काढा कुठला घेतोय, तर गुळवेल पासून बनवलेला काढा घेतो. गुळवेल म्हणून एक वनस्पती असते हर्बल, तर तो घ्यायचा डेली. खूप दिवस त्यानं तो घेतला, म्हणजे कोविड जसं चालू झालं त्याच्यानंतर 1-1.5 वर्षापर्यंत त्यानं जवळपास तो घेतला असेल. आणि मग त्याच्यातून म्हणजे इतकी साधी गोष्ट आहे ती, त्याच्यातून त्याला लिव्हर सिरोसिसमधून त्याला लिव्हर ट्रान्सप्लांट करावं लागलं. म्हणजे एवढ्या स्टेजला ती गोष्ट गेली एका काढ्यामुळं. म्हणजे फक्त जे ॲलोपॅथिकच नाही, तर तुम्ही जे क्रूड फॉर्ममध्ये जे हर्बल्स घेताय किंवा हे सगळं तुम्ही कन्सल्ट करून घ्या, स्वतःहून काही हे करू नका. त्याच्यासोबत बरेच असे पेशंट असतात की मला खोकला झालाय, मग मी जातो आणि म्हणजे केमिस्टकडे जाऊन हे मेडिसिन द्या म्हणतात आणि केमिस्टही देतात. मला एक पेशंट आली होती माझ्याकडे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनसाठी. तर मॅडम मला बऱ्याच वेळा असं होतं की लघवीला जळजळ होतं, मग मी मेडिकलवाल्याकडे जाते, मग त्याला म्हणते गोळी दे, मला लघवीला जळजळ होते. मग तो देतो, 1 गोळी देतो किंवा 2 गोळ्या देतो. मग ते खाल्लं की मला बरं वाटायचं. मग असं कधीपासून करताय तुम्ही? तर 4-5 वेळा झालं होतं मॅडम असं अगोदर. मग 4-5 वेळा तिला अगोदर तसं झालं होतं आणि त्यानंतर ती माझ्याकडे आली, जेव्हा की तिनं नंतर त्या 1-2 गोळ्या घेतल्या आणि तरी पण तिला कमी नाही वाटले, मग ती माझ्याकडे आली. मग त्या हिस्ट्रीमध्ये असं म्हणजे कुठली गोळी घेतली काय वगैरे ह्याच्यामधून, तर ती अँटीबायोटिक देत होता तो मेडिकलवाला. मग अँटीबायोटिकला काहीतरी हे असतं की ते प्रॉपर डोसमध्ये जाणं गरजेचं असतं, नाहीतर मग आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज रेजिस्टन्स फॉर्म होतो, म्हणजे त्या अँटीबायोटिकला तुमची बॉडी नंतर काम करू शकत नाही. सो बॉडीमध्ये अँटीबॉडी रेजिस्टन्स फॉर्म होतो. तर असं
म्हणजे मी जेव्हा तिची हिस्ट्री घेतली तर तेच अँटीबायोटिक इन जनरल जर ती सुरुवातीलाच माझ्याकडे आली असती, पहिल्यांदा झालं तेव्हाच मी प्रॉपर तिला डोसेस आणि हे सगळं दिलं असतं तर ते कॉम्प्लिकेशन्स नक्कीच हे झाले असते. नंतर ती म्हणजे इवन तिला किडनीवर म्हणजे किडनीपर्यंत ते इन्फेक्शन पोचलं होतं. एवढा युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन झाला होता, जी आपली लघवीची जी पिशवी आहे तिथपर्यंत ते इन्फेक्शन पसरलेलं होतं. सो तुम्ही असं नका करू, टेम्पररी रिलीफ नका बघू, तुम्ही प्रॉपर डॉक्टरांकडे जा आणि प्रिस्क्राईब मेडिसिन घ्या. आणि ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून मला हे सांगावं वाटेल की म्हणजे फार्मासिस्टला पण माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही म्हणजे पेशंट येऊन सांगतोय म्हणून तुम्ही नका मेडिसिन देऊ. डॉक्टर आहेत तिथे प्रिस्क्रिप्शन घ्या, तुम्ही डॉक्टरांना जाऊन कन्सल्ट करा आणि मग मी देतो मेडिसिन. तर हे होणं गरजेचं आहे. आणखी एक एक्झाम्पल सांगेल मी. माझ्याकडे एक लेडीज आली होती, म्हणजे तिच्या घरी आपण बघतो पिरियड्सचे एवढे मिथ्स आहेत. म्हणजे पिरियड्समध्ये नाही का की देवपूजा करायची नाही किंवा तुमच्या घरात पूजेचं काही आहे तर तेव्हा सण वगैरे जवळ आले की बायका लगेच गोळ्या घेतात की तर त्या ज्या तुम्ही घेता टॅबलेट्स मेडिकलवाल्याकडे जातात, सर्रास मेडिकलवाल्याकडे जातात, माझ्या घरी असं असं पूजा आहे किंवा माझ्या घरी हे फंक्शन आहे तर मला ते पोस्टपोन करायचे पिरियड्स आणि मग मला टॅबलेट द्या. मग मेडिकलवाले पण देतात आणि मग त्यांचं एखाद्या वेळी तुम्ही घेतली तर तेवढं ठीक आहे. पण एक लेडीज आली होती, तिनं जवळपास 4-5 वेळा ते तसं केलं होतं आणि नंतर माझ्याकडे कंप्लेंट घेऊन आली की माझे मेन्सेस खूप डिस्टर्ब झालेत, म्हणजे येतच नाही आहेत, 2 महिन्याला येत आहेत, 3 महिन्याला येत आहेत किंवा आल्यानंतर पण फ्लो नॉर्मल नाही आहे, म्हणजे खूप कमी होते, फक्त स्पॉटिंग होते किंवा मला पेन व्हायला लागले किंवा एखाद्या मेन्सेसमध्ये मला क्लॉट्सच जात आहेत. एवढं सगळं मल्टिपल घेऊन मग नंतर माझ्याकडे आली. जेव्हा तिची हिस्ट्री घेतली तेव्हा असं लक्षात आलं की तिनं ते हार्मोनल तो हाय डोसमध्ये हार्मोन्स असतात ते जे टॅबलेट्स घेता तुम्ही पिरियड्स पोस्टपोन करण्यासाठी, ते नक्कीच तुमचा नॉर्मल जो नॅचरल जो ऑर्केस्ट्रा आहे तो नक्कीच डिस्टर्ब करणार आहेत आणि मग त्यातून हे सगळ्या गोष्टी होऊ शकतात. सो तुम्ही कुठल्याच टॅबलेट्स घेऊ नका, सेल्फ मेडिकेटेड घेऊ नका किंवा गुगल करून घेऊ नका. तुम्ही प्रॉपर डॉक्टरांकडे जा आणि प्रॉपर ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. बरोबर आहे. तर शेवटी हेल्दी लाईफ आणि हेल्दी टिप्स तुम्ही काय द्याल? माझं तरी असं म्हणणं आहे की खूप कमी डिसीज आहेत की जे आपले म्हणजे जे लाईफस्टाईल ओरिजिनेटेड डिसीज आहेत ते सगळे आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो आणि आपल्या हेल्दी हॅबिट्सने आपण ते नक्कीच कमी करू शकतो आणि त्याचे आपल्याला बेनिफिटसुद्धा नक्कीच होणार आहेत. तर त्यासाठी टिप्स म्हणाल तर मी जसं अगोदर सांगितलं, तुमचं डाएट प्रॉपर पाहिजे. प्रॉपर म्हणजे मी अगोदर जसं सांगितलं की जी प्लेट जी आहे ती तुमची कशी कलरफुल पाहिजे. त्यासोबत वॉटर इनटेक तेवढाच महत्त्वाचा आहे. वॉटर इनटेक म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत मी जवळपास 2-3 वेळा ही गोष्ट सांगितली असेल वॉटर इनटेकची, कारण पाणी प्रॉपर घेणं हे किती गरजेचं आहे ते मी सांगते. एक पेशंट म्हणजे माझ्याकडे ज्युपिटरला असताना एका पेशंटला हे केलं होतं मी. तर त्याची जेव्हा हिस्ट्री घेतली, ॲक्च्युली त्याचं क्लिनिकली जेव्हा चेकअप केलं तर BP कायम लो राहायचा त्याचा. मग त्याचं सगळे रुटीन चेकअप वगैरे झाले, कार्डियाक जे पण आहेत ते कार्डियाक डिपार्टमेंटला, आणि ते सगळे रिपोर्ट्स नॉर्मल होते, पण BP तर त्याचा कायम कमीच राहायचा. मग जेव्हा त्याचं पूर्ण मी हॅबिट्स विचारल्या किंवा इन जनरल तुम्ही पाणी किती पिता पासून, तुम्ही काय खाता पासून, वजन किती, ह्या सगळ्या गोष्टींकडे मी जेव्हा गेले तर तो हार्डली अर्धा लिटर, दिवसातून अर्धा लिटर ते 1 लिटर एवढं पाणी घेत होता तो. मग त्याच्यामुळे त्याचा BP कमी राहत होता. मग त्याला फक्त एकच त्यानं त्याच्यासाठी एवढ्या टेस्ट केल्या, एवढे डॉक्टर हे केले, म्हणजे माझं सगळं नॉर्मल आहे तरी मग BP एवढा कमी का राहतोय असं म्हणून. आणि त्याला फक्त एक सिम्पल टिप सांगितली होती मी, दिवसातून 3 ते 3.5 लिटर पाणी घ्या. नंतर जेव्हा तो 1 महिन्यानंतर जेव्हा फॉलोअपला आला तेव्हा नक्कीच त्याचा BP नॉर्मल रेंजमध्ये होता. सो एकदम छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि त्या मॉडिफाय करून आपण आपली हेल्थ चे कॉम्प्लिकेशन अवॉइड करू शकतो आणि नक्कीच म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. आपलं लाईफस्टाईल हेल्दी असणं खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे. नंतर आपली स्लीप पण खूप मॅटर करते. कमीत कमी 6 ते 7 तास रिलॅक्स स्लीप पाहिजे आपल्याला, कारण दिवसभरात जी आपल्या शरीराची झीज झालेली असते ती आपल्या स्लीपमधूनच म्हणजे त्या सेल्स ज्या आहेत त्यांना रिपेअर होण्यासाठी तो वेळ मिळतो. सो आपली स्लीप खूप महत्त्वाची आहे. खूप सारे डिसीज आहेत ज्याच्यामध्ये स्लीप आपली म्हणजे अफेक्ट करते. मी मगाशी जसं सांगितलं, डायबिटीज म्हणा, म्हणजे जे हार्मोनल डिसीजेस आहेत एंडोक्रायनोलॉजीशी रिलेटेड, म्हणजे कोणते तर डायबिटीज, त्याच्यानंतर PCOD,
तर ह्या सगळ्या आजारामध्ये थायरॉईड, हायपोथायरॉइडिझम, तर ह्या सगळ्या आजारामध्ये खूप गरजेचं आहे स्लीप वगैरे. बरोबर. त्यानंतर रेग्युलर एक्झरसाइज करून तुम्ही आपल्या बॉडीच्या प्रत्येक सेल्सचं लाईफ वाढवणार आहेत, म्हणजे आपल्या स्वतःचं आयुष्य वाढवणार आहेत. बरोबर. सो रेग्युलर एक्झरसाइज खूप महत्त्वाची आहेत, कारण त्या एक्झरसाइजमधून आपल्या सेल्सला प्रॉपर न्यूट्रिशन मिळणार आहे. सर्क्युलेशन म्हणजे जे न्यूट्रिशन आहे ते म्हणजे ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर झालं तर प्रॉपर न्यूट्रिशन मिळणार आहे आणि त्यामुळे नक्कीच आपलं लाईफ वाढणार आहे. मॅमने आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने सगळं समजवलं आहे, जसं की आहार, झोप किंवा खाण्यापिण्याच्या सवयी असतील, त्या खूप चांगल्या ठेवल्या तरी आपण हेल्दी राहू शकतो. आणि विदाऊट डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय जे आपण फार्मसिस्टकडे जाऊन गोळ्या वगैरे घेतो, तर ते पण किती धोकादायक असू शकतं ते सुद्धा कळालं आपल्याला. तर हेल्दी राहा आणि मॅमनी सांगितलेल्या टिप्स खरंच खूप चांगल्या वर्क होतील आपल्या लाईफमध्ये आणि सोप्या पद्धती आहेत ज्या आपण आपल्या लाईफमध्ये इन्क्लूड केल्या तरी आपण हेल्दी लाईफस्टाईल जगू शकतो. तर मॅमने खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे. तर मॅमसाठी एक छोटीशी गोष्ट आहे. हे मॅम तुमच्यासाठी आमच्याकडून छोटीशी गिफ्ट. थँक्यू थँक्यू मच. थँक्यू तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल. जाणूया स्वतःला हा जो पॉडकास्ट आहे हेल्थ रिलेटेड, तो खरंच खूप म्हणजे चांगला उपक्रम आहे, कारण त्याच्यातून बरेच आजार आपण आपल्या लाईफस्टाईलमधून अवॉइड करू शकतो किंवा प्रिकॉशन्स घेऊ शकतो किंवा त्याचे कॉम्प्लिकेशन्स जे आहेत ते नक्कीच अवॉइड करू शकतो. आपण स्वतः म्हणजे आपल्या बॉडीबद्दल तेवढे अवेअर नसतो, जे की ह्या अशा पॉडकास्टमधून किंवा त्या नॉलेजमधून आपण अवेअर होतो आणि त्या गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर नक्कीच आपल्याला त्याचा बेनिफिटही नक्कीच होतो. तर ह्यांनी खरंच असा पॉडकास्ट चालू केला आहे किंवा अशी सिरीज चालू केली आहे, याच्यासाठी त्यांचं खरंच अभिनंदन. आणि हा पॉडकास्ट किंवा या पॉडकास्टमधील माहिती जर तुम्हाला उपयोगाची वाटली आणि आवडली तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा.